दहशतवादाविरोधात अमरावतीमध्ये नागरिक देखील आक्रमक झालेले आहेत। सरकारनं चोख प्रत्युत्तर द्यावं असं अमरावतीकर म्हणतात। त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। जम्मू काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी मागील आठवड्यामध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता, ज्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला। धर्म विचारून हत्या करण्यात आली अशी माहिती दिली होती पीडित कुटुंबांनी। आज या घटनेला 1 आठवडा पूर्ण झालेला आहे। काय वाटते तुम्हाला? पाकिस्ताननी हल्ला केलेला आहे, भ्याड हल्ला, त्याच्यावर आता भारताने त्यांचं पाणी तर थांबवलेले, पण अजून काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? पंतप्रधान सौदी अरेबियाचा दौरा आटपून आले आणि पहलगाममध्ये भेट नाही आणि ते लगेच जातात बिहारमध्ये इलेक्शन रॅलीला। हे सुद्धा भारतीयांच्या दृष्टीने पंतप्रधानाची अत्यंत चूक आहे। एकत्र सर्व पार्टीची मीटिंग असताना ते हजर नाही राहत, ही सुद्धा चूक आहे। जो हल्ला झाला तो चुकीचा आहे आणि निर्विघ्नपणे आतंकवाद्यांनी आपल्या भारतीयांना मारली, ही एकदम चुकीची गोष्ट आहे आणि म्हणून मग भारताला टिट फॉर टॅट हे जबाब आपण द्यायला पाहिजे। याला जबाबदार ते जे कोणी यंत्रणा असेल ते जबाबदार आहेच। आणि आता त्यांच्याजवळ जे इंटेलिजन्स असेल का पाकिस्तानी इन्वॉल्व आहे की नाही आहे, ते त्यांच्या गव्हर्नमेंटला असेलच त्याचं काही माहीत नाही काय आहे त्यांच्याजवळ, तर ते योग्य कार्यवाही करतीलच त्याच्यावर। आता पण त्याच्या स्टेप्स तर त्यांच्या बरोबर आहे तशा। म्हणजे कपडे काढून चेक केलेलं आहे। पोरगा सांगतो आहे की माझ्या वडिलाला कपडे काढायला लावले, हे कलमा म्हणायला लावले, हे कितपत योग्य वाटते? सर्वधर्म समभाव आपण मानतो आपल्या देशामध्ये, हे सर्व ऐकून असं वाटतं की हे योग्य नाही आहे। याच्यावर काहीतरी सरकारने ॲक्शन घ्यायलाच पाहिजे। सर्च ऑपरेशन करायला पाहिजे, म्हणजे त्यांचे घरं तोडून काय फायदा नाही, त्यांना पण शोधायला पाहिजे। हेलिकॉप्टरने त्यांची पाहणी करून त्यांचं कुठे लपले आहे, काय लपले आहे याची पण पाहणी करायला पाहिजे। त्यांचे आय कार्ड आहे सर्व हे चेक करूनच आपण त्यांचा कारवाई करायला पाहिजे। तर हे होते अमरावतीकरांची संमिश्र प्रतिक्रिया। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।